एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। सरकारच्या माध्यमातून बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड करून टाकली आहे। अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिवाळी बोनस महिलांसाठी जाहीर करून टाकलाय। दिनांक सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर 3000 रुपये देण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात मोठी घोषणा आता करून टाकली आहे। 15,000 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास खात्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता पाठवलेला आहे। 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून फायनल झाली आहे। सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पहिल्या दिवशी महिलांच्या खात्यावरती प्रत्येक महिलांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आज ही महत्त्वाची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। बहिणींना आम्ही दिवाळी बोनस देणारच होतो, परंतु दिवाळीच्या सणाच्या दिवशी आम्ही देणार होतो असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले। यासाठी केंद्र सरकारकडून जवळपास 15,000 कोटी रुपयांची मागणी मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी केली होती। अखेर हे 15,000 कोटी राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळाले आहेत आणि दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर बरोबर सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी बहिणींचं तोंड गोड करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी आता केला आहे। ज्या बहिणी आता अपात्र झाल्या आहेत त्यांना सुद्धा 3000 रुपये दिवाळी बोनस हे मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, माझ्या बहिणींनी मला निवडून दिले त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना मी आता सोडणार नाही। माझी ओवाळणी त्या ठिकाणी दिवाळीला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरसकट 2,40,00,000 लाडक्या बहिणींना सरसकट लाभ त्या ठिकाणी देण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलं आहे। कोणत्याही लाडक्या बहिणींना कोणतीही अपात्र यादी लावणार नाही। सरसकट सर्व 2,40,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3000 रुपये सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता घेतला आहे। कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ येणार आहे आणि कोणत्या कोणत्या महिलांना हा लाभ मिळणार आहे याची यादी काय काय आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींची दिवाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गोड केल्याचं पाहायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 15 हप्ते सप्टेंबर पर्यंत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत, परंतु अनेक महिलांना मिळाले पण नाहीत, त्या सर्वांच्या खात्यावरती हे 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। कोणतीही अटीपात्रता नाहीत, कोणतीही त्या ठिकाणी बहीण अपात्र होणार नाही। ज्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करून टाकले त्यांच्या सुद्धा खात्यावरती दिवाळी बोनस ही ओवाळणी असल्याने सर्वांना पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचं सरकारच्या माध्यमातून आता ठरलंय। तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 3000 रुपयांचा लाभ सोडून हा वेगळा दिवाळी बोनस या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता जाहीर केलाय। बघा, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे हे पैसे नाहीत तर हे दिवाळी बोनसचे 3000 रुपये आहेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे, परंतु दिवाळी बोनस हा प्रत्येक वर्षी लाडक्या बहिणींना दिला जातो। मागच्या वर्षी 7,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात आले होते, परंतु यावेळी परिस्थिती थोडी या ठिकाणी राज्याची वेगळी आहे, कारण यावेळी खूप मोठा पाऊस पडला। मागच्या महिन्यामध्ये किती मोठा पाऊस पडला लाडक्या बहिणी तुम्हाला पण माहित आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना ही मदत या ठिकाणी राज्य सरकारला करावी लागली। त्यामुळे लाडक्या बहिणींना निधी या ठिकाणी दिवाळी बोनसचा जो दिला जातो तर तो थोडा यावर्षी कमी मंजूर करण्यात आल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। महत्त्वाच्या या 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी फायनल करण्यात आली आहे। सोमवारी 12 जिल्ह्यामध्ये कसल्याही परिस्थितीत दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये लाडक्या बहिणींचा दिवाळी बोनसचा लाभ बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश महिला व बाल विकास खात्याला या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी दिवाळीच्या मुहूर्तावर तोंड गोड करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 3000 रुपये पाठवण्याचं ठरवलंय। लाडक्या बहिणी 2 आठवडे झालं दिवाळी बोनस कधी येणार याची आतुरतेने वाट बघत होत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून फायनल निर्णय झालाय।
आत्ताच पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम या उपस्थित होत्या। पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारले, कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात असतं की नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना किती पैसे सोडायचं। म्हणून पत्रकारांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं, तुम्ही 2025ला म्हणजेच आता या दिवाळीला दिवाळी बोनस देणार आहे की नाही, नक्की तुम्ही काय ते सांगून टाका। कारण महिला रोज दिवाळी बोनसची वाट बघत आहेत की दिवाळी बोनस कधी मिळणार असं त्या ठिकाणी महिला वाट बघत आहेत। यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आता सांगून टाकलंय, आम्ही 15,000 कोटी रुपयांचा चेक केंद्र सरकारकडून कालच या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो या ठिकाणी बँकांना आहे असा त्या ठिकाणी देऊन टाकलाय आणि बँकांना सांगितलंय सोमवारी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करून टाका, मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करून टाका, उरलेल्या शेवटच्या तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये बुधवारी पैशांचं वितरण करून टाका। असं 3 दिवसामध्ये 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर 3 दिवसामध्ये दिवाळी बोनसचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीत जमा होतील असं वचन या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना दिलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण महिन्याच्या महिन्याला एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला 1,500 रुपये पाठवत असतात। दिवाळी बोनस मागच्या वेळी पण तुम्हाला 7,500 रुपये दिला होता। यावर्षी थोडी त्या ठिकाणी राज्य सरकारची परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत करायला लागल्यामुळे तुम्हाला 3,000 रुपयांचा निधी आता बोनस या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे म्हणाले, आम्ही लाडक्या बहिणींची दिवाळी अजिबात काळी होऊ देणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस हा दरवर्षाप्रमाणे आम्ही देणारच होतो, परंतु यावेळी शेतकऱ्यांना आम्हाला अतिवृष्टी म्हणजेच मोठा पाऊस सप्टेंबरमध्ये झाल्यामुळे मदत थोडी करावी लागली, त्यामुळे आमच्या तिजोरीमधील पैसे संपले होते। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींची माफी सुद्धा मागितली आणि म्हणून आम्ही यावर्षी फक्त 3,000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। मागच्या वर्षी आम्ही सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुश केलं होतं, 7,500 रुपये एकदम बँकेमध्ये पाठवले होते। तुम्हाला आठवतंय का बघा, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 7,500 रुपये मागच्या दिवाळीला नक्कीच आले असणार। मग आता या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी वचनच देऊन टाकले, तुम्हाला जशा प्रकारे सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेत तशाच प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवार बरोबर दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये 12 जिल्ह्यांची आता वेगळी यादी या ठिकाणी करण्यात आल्या। सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या, ही 100% खरी बातमी आहे, कारण सोशल मीडियावर अनेक अफवा या ठिकाणी पसरू लागल्या आहेत। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे, कोणत्याही अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका, तुम्हाला दिवाळी बोनस आम्ही देणारच होतो, परंतु दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळीच्या दिवशी देणार होतो आणि त्यामुळे तुम्हाला थांबवलं होतं। त्यामुळे काळजी करण्याची काही कारण नाही, तुम्हाला तुमच्या हक्काचा दिवाळी बोनस नक्की मिळणार आहे। अखेर 20 ऑक्टोबर दिवाळीचा मुहूर्त लागला आणि या दिवाळीच्या मुहूर्तावर बरोबर दुपारी 1 वाजल्यापासून सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये दिवाळी बोनस हा पैशांचं वितरण होईल असं म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवल्या। सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, आता मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण होणार आहे आणि बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यांचं आता वितरण होणार आहे। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवल्या, तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की पहा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी जाम गोड करून टाकली। ज्या लाडक्या बहिणी दिवाळी बोनसची वाट बघत होत्या, अखेर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। तुम्हाला या ठिकाणी वाचून त्या ठिकाणी यादी दाखवतोय, संपूर्ण यादी आलेली आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण दिवाळी बोनस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलाय। या ठिकाणी बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये कोणकोणत्या 12 जिल्ह्यांची यादी आता यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे नक्की बघा। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांचे 3 तुकडे केले आहेत। सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल, मंगळवारी पुढील
पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण 3000 रुपयांचा बोनस या ठिकाणी मिळणार आहे। आणि त्यानंतर बुधवारी 12 जिल्ह्यामध्ये राहिलेल्या त्या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। फायनल निर्णय आता फायनल यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काढल्या, त्यामुळे दिवाळी बोनसचे 3000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कधी वाटप होणार आहे हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये आता सांगणार आहे। 100% खरी बातमी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता तुम्हाला सांगत आहे सोमवारी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। सोमवारची यादी काय आल्या बघा। आता बघा सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून पैशांचं वितरण होणार आहे। यासाठीचं पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती येणार आहे। मग आता अकोला जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैसे येणार आहेत तर बघा अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती सोडण्याची आता ऑर्डर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा त्यानंतर दुसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या निवडण्यात आलाय। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे, कारण काही जिल्हे यामधून वगळण्यात आलेत। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोमवारी लाभ भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मंगळवारी लाभ भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये बुधवारी लाभ भेटणार आहे नक्की बघा। दुसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी अमरावती जिल्हा निवडण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये लाभ भेटणार आहे 2 मिनिटे लक्ष काढून आता बघायचं आहे। यामध्ये अमरावती, भातुकली, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, नांदगाव, भातुकली या भागामध्ये जे त्या ठिकाणी महिला राहत असतील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल तुम्हाला किती मिळणार आहे तर लक्षात ठेवा 3000 रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सांगणार आहे। आता तुम्हाला त्या ठिकाणी अकोला, अमरावती 2 जिल्हे या ठिकाणी आता सांगण्यात आले। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, कारण त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्याची ऑर्डर या ठिकाणी आता आलेली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय अहिल्यानगर जिल्हा। आता अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे याची यादी काय आल्या तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहून घ्यायचं आहे। लाडक्या बहिणी सोमवारसाठी 20 ऑक्टोबरसाठी अहिल्यानगर मधील आता अहिल्यानगर त्या ठिकाणी यामधील अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, त्या ठिकाणी श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर आणि चांदवड या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी राहत असतील या जिल्ह्यामध्ये त्यांना लाभ सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जमा करण्याचे आदेश दिल्यात आहेत। प्रत्येक जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील तालुके सांगत आहे, त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा, कारण ही जी यादी सांगितल्या तर ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। त्यामुळे सर्वांनी आपला महत्त्वाचा वेळ नक्की द्या आणि तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। सोमवारसाठी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे धाराशिव जिल्हा। तुमचा धाराशिव जिल्हा आहे का बघा। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंबा, भूम, वाशी आणि परांडा या भागामध्ये ज्या महिला राहत असतील त्यांना 3000 रुपये दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सोमवारसाठीचे जिल्हे सांगत आहे। तुमचा जिल्हा नेमकं आता पुढे मंगळवारसाठी आहे का बुधवारसाठी आहे हे तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, कारण दिवाळी बोनस तुम्हाला 3000 रुपये आत्ताच 5 मिनिटापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा सोमवारसाठी निवडण्यात आलाय। सोमवारसाठी बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आता या भागामध्ये लाभ भेटणार आहे। कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जर तुम्ही असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये दिवाळी बोनस या ठिकाणी 20 ऑक्टोबर सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून जाहीर करण्यात आलाय। त्या ठिकाणी तुम्हाला अजून मंगळवार, बुधवार या 2 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या यादीत आहे तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांनो आता तुम्ही इकडे लक्ष देऊन बघा, कोणत्या भागामध्ये तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून लाभ वितरित होणार आहे बघा। यामध्ये आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, बुदरगड, त्या ठिकाणी राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या। आता सोमवारसाठीचे अजून या ठिकाणी 6 जिल्हे बाकी आहेत। सोमवारी तुमचा नंबर लागतोय का मंगळवारी का बुधवारी लक्षपूर्वक बघा। सोमवारसाठी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बघा कोणता।
या ठिकाणी सोमवारसाठी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय गडचिरोली। आता गडचिरोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर 3 लाखांच्या वरती आहे। यामधील कोणत्या भागामध्ये लाभ भेटणार आहे तर आरमोरी, अहेरी, एटापल्ली, कुरखेडा, चुकोरची, गडचिरोली, चारमोर्शी, देसाईगंज, धानोरा, भामरागड, मुलचेरा आणि सिरोंचा या भागामध्ये लाडक्या बहिणींना गडचिरोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणी तुम्ही असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या। त्यानंतर आता सोमवारसाठी पुढचा जिल्हा निवडण्यात आला तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे, मोठा जिल्हा आहे जळगाव। जळगाव जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बघा जळगाव जिल्ह्यातील अळमनेर, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदगाव, त्या ठिकाणी बुडगाव, आता भुसावळ, यावल आणि रावेर या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही आता तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा। या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे जालना जिल्हा। आता बघा जालना जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस या ठिकाणी जाहीर केलाय। 3,000 रुपये तुम्हाला सोमवारी या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे ठाणे जिल्हा। बघा ठाणे जिल्ह्यात ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर तुम्हाला सोमवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। ही झाली आता त्या ठिकाणी तुम्हाला सोमवारची लिस्ट सांगितली। तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर पुढचा तुम्हाला मंगळवारी आणि बुधवारी 2 दिवसांमध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे ती सुद्धा यादी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्या। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय मंगळवारसाठी म्हणजेच तुम्हाला 21 ऑक्टोबरसाठी दिवाळी बोनस कोणाकोणाला मिळणार आहे या ठिकाणी यादी आल्या ती आता यादी तुम्हाला सांगताय। बघा आता मंगळवारसाठी यादी सांगणार आहे तुम्हाला, सोमवारसाठी सांगितली, मंगळवार आणि बुधवार तुमचा जिल्हा नेमकं कशामध्ये आहे तुम्ही नक्की बघा। या ठिकाणी मंगळवारसाठी यादी आल्या बघा। त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगितलाय धुळे, नंदुरबार या 2 जिल्ह्यांमध्ये मंगळवारी तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला 3,000 रुपये दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे मंगळवार तुम्हाला 21 ऑक्टोबर रोजी निवडण्यात आलेत। त्या ठिकाणी नंदुरबार, नांदेड, बघा नंदुरबार, नांदेड या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर लाडक्या बहिणींनो तुमचा नंबर लागलाय मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। 100% खरी बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय मंगळवारसाठी तर बघा या ठिकाणी नागपूर, नाशिक या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय का बघा। नागपूर, नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला मंगळवारी बरोबर त्या ठिकाणी दुपारी 1 ते रात्री 12 या वेळेमध्ये तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर मंगळवारसाठी अजून कोणते जिल्हे आहेत तुमचा जिल्हा यामध्ये अजून आला नसेल तर तुमचा जिल्हा कोणत्या वारा दिवशी वाटप होणार आहे तुम्ही कान देऊन 2 मिनिटे लक्ष देऊन आता बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय मंगळवारसाठी पुढचा जिल्हा परभणी आणि पालघर। परभणी, पालघर जिल्ह्यामध्ये मंगळवारसाठी तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमची निवड या ठिकाणी करण्यात आल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। या ठिकाणी पुणे, बीड, बघा पुणे, बीड हे त्या ठिकाणी मंगळवारसाठी दुपारी आता 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत मंगळवारी तुम्हाला पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यानंतर बरोबर त्या ठिकाणी बुलढाणा, भंडारा आणि मुंबई उपनगर या 3 जिल्ह्यामध्ये मंगळवारी बरोबर त्या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे। त्यानंतर बुधवारी आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे तुम्हाला याची यादी काय आल्या तुम्ही आता शेवटची बुधवारची यादी तुमचा जिल्हा जर यामध्ये नसेल तर बुधवारच्या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। आता बघा बुधवारच्या लिस्टमध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हे जाहीर करण्यात आले। यामध्ये बुधवारी आता सर्वांनी लक्ष देऊन बघा बुधवारी या ठिकाणी मुंबई उपनगर, मुंबई शहर, यवतमाळ या 3 जिल्ह्यांची लाडकी संख्या या ठिकाणी 5 लाखांच्या वरती आहे। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनसचे 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर आता केल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा आता रत्नागिरी, रायगड, लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा दिवाळी बोनस तुम्हाला कधी येणार आहे तर बुधवारी तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा पहा।
आता बघा या ठिकाणी वर्धा, वाशिम, सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा बुधवारी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतरचे पुढचे जिल्हे सिंधुदुर्ग, सोलापूर आणि हिंगोली यामध्ये सुद्धा बुधवारी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक करा आणि KYC केलाय का बघा। सर्व महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।